मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळंच इन मराठी या चॅनल मध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या अलिबाग मधील अलिबाग आणि रेवदंड्यामधील कॉटेज एक्सप्लोर सिरीज मध्ये. सो आज आपण आलो आहे कोळीस फार्म इथे. सो हा भव्य असा कॉटेज जो तुम्ही माझ्या मागे बघता, या कॉटेजची मी तुम्हाला माहिती सांगतो आणि या एक जी माणसं राहतात तीही किती गोड आहेत आणि तुम्हाला कॉटेज असं फील होणार नाहीये इकडे. तुम्हाला अगदी घरात आल्यासारखं फील होणार आहे. का? तर त्याची डिटेल्स मी आता पुढे जाऊन सांगतो. चला. काही ठिकाणी पोचल्यानंतर लगेच जाणवतं, हे फक्त कॉटेज नाही, ही एक आपुलकीची जागा आहे. तर आज आपण आलो आहे थिरोंडा खंडेराव पाडा येथील कोळीस फार्म इथे. इथे स्वागत मोठ्या शब्दांनी नाही होत, इथे स्वागत रोजच्या साध्या कामातून होतो. काका स्वतः परिसर स्वच्छ करताना दिसतात. काकू चहा बनवतात आणि तोच चहा प्रेमाने तुमच्यापर्यंत येतो. तेव्हा वाटतं आपण इथे गेस्ट नाही, आपल्या माणसासारखे आहोत. इथे बसायला मोकळी जागा आहे, झोपाळे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडा वेळ शांत बसायला मिळते. हा वाईब रिसॉर्ट सारखा नाही, हा वाईब घरच्या सारखा आहे. तुम्ही फॅमिली सोबत आलात तर हा एरिया तुम्हाला खास आवडेल. इथे गार्डन आणि मोकळी जागा आहे, जिथे मुलं मनसोक्त खेळू शकतात आणि मोठ्यांना निवांत बसता येतं. खेळायसाठी वेगळं काही शोधायची गरज नाही. इथे कॅरम, चेस आणि बॅडमिंटन उपलब्ध आहे. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून खऱ्या गप्पा आणि खरा एकत्र वेळ. इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे, दाखवण्यासाठी नाही, एन्जॉय करण्यासाठी. आणि सगळ्यात सोयीची गोष्ट म्हणजे रेवदंडा बीच इथून खूपच जवळ आहे. म्हणजे सकाळी शांत समुद्रकिनारा आणि संध्याकाळी घरची विश्रांती. रूम्स साधे आहेत पण स्वच्छ, नीटनेटके आणि शांत. कपल रूमच्या बाल्कनीमधून नारळाची झाडं आणि संध्याकाळचा निवांत व्ह्यू दिसतो. इथे टीव्ही नसला तरी चालतं, कारण मन शांत करणारी जागा आहे. ग्रुपसाठी डॉर्मेटरी हा परफेक्ट ऑप्शन आहे. रूम मोठी आहे आणि बाल्कनी अजूनही मोठी. झोपाळे, गप्पा, लेट नाईट डिस्कशन्स किंवा सकाळची कॉफी, हे सगळं इथे नॅचरली घडतं. आणि आता सर्वात खास गोष्ट, जेवण. इथे जेवण सर्व्हिस म्हणून नाही येत, ते येतं मायेने. काकू स्वतः लक्ष देऊन बनवलेलं जेवण आणि काका प्रत्येकाशी चौकशी करत पुन्हा विचारतात, आणखी घेणार का? अनलिमिटेड असलं तरी इथे जेवणाची खरी व्हॅल्यू पोर्शन नाही, व्हॅल्यू आहे आपुलकीची. रात्री कोळीस फार्म अजूनच सुंदर वाटते. हलकी लाईट्स, शांत वातावरण आणि सगळीकडे सुरक्षिततेची भावना.
बॉनफायर भोवती बसून गप्पा, हसणं, बोलणं आणि वेळ कसा जातो हे कळतच नाही. हे लक्झरी रिसॉर्ट नाही, पण इथे मन सेटल होतं. शांतता आहे आणि माणसं खरी आहेत. चंदन काका आणि रेखा काकू वयाची पर्वा न करता फक्त मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे ठिकाण उभं केलं आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस त्यांच्या आठवणीत कायमच राहतो. जर तुम्हाला वीकेंड ट्रिपमध्ये समुद्र किनाऱ्याजवळ असूनही घरच्यासारखं वाटणारं ठिकाण हवं असेल तर कोळीज फार्म नक्की कन्सिडर करा. लोकेशन आणि इतर कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.